विद्यार्थी व पालक सर्वांना नमस्कार. नीट 2026 अगदी 2 दिवसावर आलेली आहे. तर आपण या एक्झामसाठी लागणारा ड्रेस कोड आणि कोणते डॉक्युमेंट आपण सोबत घेऊन गेलो पाहिजे याबद्दल आपण चर्चा करू. पहिली गोष्ट आहे बाळांनो, ड्रेस कोडबद्दल आपण चर्चा करू की ड्रेस कोड कसा असला पाहिजे. त्यामध्ये हाफ टी शर्ट आपण वापरणं गरजेचं आहे. ते टी शर्ट गोल गळ्याचं किंवा फी शेपमध्ये असेल तर चालेल. त्या टी शर्टला कॉलर नसली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर जनरली लाईट कलरमध्ये असावं. व्हाईट टी शर्ट असेल तर चांगलं आहे, ब्लॅक असेल तरी चालेल. पण टी शर्टवर जास्त प्रिंट नसल्या पाहिजे त्याची काळजी घ्या. फॉर्मल पॅन्ट असली पाहिजे जिला खूप जास्त पॉकेट्स नसले पाहिजेत. जीन्स पॅन्ट तुम्हाला वापरता येणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची, किंवा नाईट पॅन्ट तुम्ही वापरू शकता, हे लक्षात घ्या. यानंतर पायामध्ये चप्पल चालेल, स्लीपरसारखी चप्पल चालेल. जी चप्पल समोरून क्लोज नसली पाहिजे, किंवा शूज वगैरे आपल्याला तिथं वापरता येणार नाही. मोस्टली वॉशरूमसाठी आपण ज्या चप्पल वापरतो तर त्या तुम्ही वापरू शकता. यानंतर काय घेऊन जाता येणार नाही तर कमराला बेल्ट चालणार नाही, हातामध्ये गळ्यामध्ये चेन चालणार नाहीत, कुठलाही हातामध्ये बांधलेला दोर चालणार नाही, कंपास घेऊन जाता येणार नाही, स्केल घेऊन जाता येणार नाही, पेन घेऊन जाता येणार नाही, किंवा गोल्डच्या रिंग किंवा चेन आपल्याला घेऊन जाता येणार नाही. हातामध्ये वॉच पण चालणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. ओके. यानंतर दुसरी गोष्ट, कोणते डॉक्युमेंट पाहिजेत तर ॲडमिट कार्ड आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे, ज्याच्यावर पहिल्या पेजवर तुम्ही एक पासपोर्ट साईज फोटो आणि त्याच्या शेजारी लेफ्ट हँड थंब तुम्ही दिलेला पाहिजे. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन तिथं पाहिजे. सेकंड पेजवर तुमचा मोठा पोस्टकार्ड साईजचा जो फोटो आहे तर तो तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे. 3 पेजेसचं ॲडमिट कार्ड आहे ते तुम्ही घेऊन सोबत जाऊ शकता. त्यानंतर 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचे आहेत. आय डी प्रूफ म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वोटर आय डी आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल आपण सोबत घेऊन जातो. सेंटरला वेळेच्या अगोदर आपण पोहोचलं पाहिजे याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. शक्यतो पालकांनी आपल्या पाल्याला सेंटरला सोडायला नक्की जा. आणि सर्वांना जाता जाता नीट 2026साठी अगदी मनपूर्वक शुभेच्छा देईल. आणि एवढंच सांगेल की आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा, कठीण काळामध्ये धैर्य राखा आणि प्रयत्न करणे थांबवू नका. यश तुमच्या नक्की जवळ आल्याशिवाय राहणार नाही. तर सर्वांना ऑल द बेस्ट.